नमस्ते. खरं तर महाविकास आघाडीचं तिकीट हे सन्माननीय सत्यशीलदादा शेरकर यांना जाहीर झालेलं आहे. परंतु आपण महाविकास आघाडीमध्ये माजी आमदार शरददादा सोनवणे यांना घेण्यासाठी आग्रही होतात. नेमकी काय सत्य? खरं तर ही सत्य परिस्थिती आहे की मी ज्यावेळेस उमेदवारी जाहीर झाली त्याच्या अगोदर 8 दिवसापासून माजी आमदार शरददादा सोनवणे यांना महाविकास आघाडीमध्ये घ्या याच्यासाठी खूप प्रयत्नशील आणि आग्रही होतो. या संदर्भात अनेक वरिष्ठांना पण मी त्या ठिकाणी भेटलो, आदरणीय साहेबांना पण भेटलो, ताईंना भेटलो, जयंत पाटील साहेबांना पण भेटलो, खासदार साहेबांना पण विनवणी केली. याच्या मागचं कारण असं होतं की ज्यावेळेस सत्यशील दादा ज्यावेळेस YB सेंटरला ज्यावेळेस तिकीट घेण्यासाठी आले किंवा प्रवेशासाठी आले त्यावेळेस तत्कालीन परिस्थिती अशी निर्माण झाली होती की राष्ट्रवादीने एकीकडे केलेला विरोध, एकीकडे शिवसेनेने केलेला विरोध, आणि खरं तर कुठली निवडणूक असू द्या ती त्या वेळेनुसार केली पाहिजे. योग्य निर्णय त्यावेळेस तुम्हाला घेता आला पाहिजे. मी पक्षाला वारंवार खरं तरी विनंती केली की आत्ताची सिच्युएशन, आत्ताची परिस्थिती अशी आहे की ते म्हणजे समोरासमोर जर सत्यशीलदादांना जर विरोध होत असेल तर हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे. आज जो अपक्ष उमेदवार आपल्या दरवाजात उभा आहे त्याला निश्चितपणे खरं तर एक संधी द्यायला काय हरकत नाही. कारण पक्षाने काय सांगितलं की पहिलं आम्ही मागणी केली ती म्हणजे निष्ठावंतांसाठी मागणी केली होती. त्याच्यामध्ये आदरणीय शरदराव लेंडे साहेब होते, मोहित भाऊ होते, अन्य काही उमेदवार होते. त्यानंतर मशालीचे आदरणीय माऊली शेठ खंडागळे असतील, आणि नंतर इनकमिंगमध्ये पक्षाने सांगितलं की स्टँडिंग आमदार अतुल शेठ बेनके आहेत, परत सत्यशीलदादा आहेत आणि शरददादा आहेत. अतुल शेठने तर राष्ट्रवादीचं घड्याळाचा AB फॉर्म घेतला होता. राहिला होता विषय या दोघांचा. इनकमिंगमध्ये हे 2 मान्यवर त्या ठिकाणी होते. तर एक माझी मनाची संकल्पना अशी होती की जर शरददादांना जर महाविकास आघाडीमध्ये घेतलं, भले तू तरी असू द्या किंवा माशाला असू द्या, सत्यशीलदादांनी जर त्यांच्या मागे जर भक्कमपणाने उभं राहिलं असतं तर हा निर्णय नसता झाला, हा निकाल लागला असता. म्हणजे त्यांनी फक्त महाविकास आघाडीत येणं आणि तिकीट घेणं, दिवाळीच्या अगोदरच कदाचित हे फटाके महाविकास आघाडीचे फुटले असते. मला खरं तर पक्षाला निकाल द्यायचा होता की पक्षाला शेवटी आपला आमदार दिला पाहिजे. कारण ज्यावेळेस आम्ही पक्ष संघर्षातून उभा करत होतो, खरं तर मी पहिल्या दिवसापासून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची भूमिका घेतलेला कार्यकर्ता आहे. आणि नामदार वल्लभ शेठ बेनके साहेबांनी त्यांनी घडवलेलं आम्ही कार्यकर्ते आहोत. त्याच्यामुळे कुठलीही भूमिका घेताना खरं तर न डगमगता आम्ही त्या ठिकाणी कार्यकर्ते घेत असतो. आणि तत्कालीन परिस्थिती अशी निर्माण झाली की ज्यावेळेस आम्ही सगळी तिथली परिस्थिती पाहिली, सिच्युएशन पाहिली, मी मतदारांच्या मनातील कौल त्या ठिकाणी पक्षाला सांगितला की शरददादा माझे आमदार हे अपक्ष आहेत, परंतु मतदारांमध्ये त्यांना पसंती चांगली आहे. तुम्ही आज शरददादांचा विचार करा. आणि शरददादा पण त्या ठिकाणी मुंबईला आले होते आणि आमची काही अवघ्या मिनिटांची भेट झाली असेल. मी त्यांना 2-3 प्रश्न फक्त विचारले की ते पण म्हणले की मी पण नक्कीच जर असं काही झालं तर नक्कीच मला पण त्या ठिकाणी आनंद होईल. परंतु त्यांनी 2-3 गोष्टी ज्या सांगितल्या की ते म्हणजे एक छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या मनातील संकल्पना, मला त्यासाठी खरं तर लढायचं आहे. त्यांनी काहीतरी एक विजन मांडलं. आणि खरोखर असं एक मनाला वाटलं की एक सर्वसामान्य कुटुंबातील एक कार्यकर्ता ज्यावेळेस आमदार होतो त्याला कुठली पार्श्वभूमी नाही आणि कुठली पार्श्वभूमी नसताना आमदार झाले आणि संघर्षातून खरं तर आमदार झाले. आणि आजपर्यंत त्यांना तत्कालीन परिस्थितीमुळं कुठला पक्षच आजपर्यंत मिळाला नाही किंवा कुठला गॉडफादर मिळाला नाही, तरी पण संघर्षातून ते घडत गेले. अशा जर माणसाला जर चांगला पक्ष भेटला, चांगला गॉडफादर भेटला, तर हा तालुक्याचा निश्चितपणे चांगल्या पद्धतीने कायापालट होईल आणि निश्चितपणे आपला पक्ष पण बळकट होईल. ह्या दृष्टिकोनातून खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी विचार केला होता. आणि त्याच तळमळीने मी पक्षांच्या वरिष्ठांकडं सांगत होतो की आपल्या पक्षाकडे शरददादांना घ्या, महाविकास आघाडीमध्ये घ्या, आजच आपण हा निकाल लावून टाकू. आणि खरोखर त्या ठिकाणी जर असं जर काही घडलं असतं, शेवटी जर तरचा विषय आहे. आता आदरणीय सत्यशीलदादा शेरकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार झालेले आहेत, त्याच्यामुळे जर तरला खरं तर आता तथ्य राहत नाही. महाविकास आघाडीच्या वरिष्ठांनी जो काही निर्णय घेतला आहे त्या निर्णयावर तुम्ही नाराज आहात? खरं तर अरुणराव, नाराजी आणि याच्यापेक्षा खरं तर ज्यावेळेस मी खरं तर एक तरुण कार्यकर्ता आहे, शेवटी मी या जुन्नर तालुक्यातील ह्या शिवजन्मभूमीतील एक तरुण कार्यकर्ता आहे. तो ह्या जुन्नर तालुक्याची प्रश्नांची जाण असणारा,
योग्य जबाबदारी घेणारा योग्य व्यक्ती त्या ठिकाणी आपण निवडला गेला पाहिजे. आणि म्हणून खरं तर आम्ही सगळे मित्रपरिवार या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आम्ही चर्चा करणार आणि 4 तारखेनंतर खरं तरी स्पष्ट भूमिका होईल. 4 तारखेपर्यंत माघारीचा दिवस आहे. 4 तारखेनंतर ज्यावेळेस स्पष्टता येईल त्यावेळेस नक्कीच आम्ही निर्णय जाहीर करू. सूरज वासगे अजूनही महाविकास आघाडीच्या प्रचारामध्ये सक्रिय दिसत नाही, काय कारण? नाही, खरं तर अरुणराव हीच माझी मनापासून तळमळ होती की मी पक्षहिताचा विचार करणारा कार्यकर्ता आहे. आणि म्हणजे शपथ अशी सिच्युएशन अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मला पण असं वाटलं की आदरणीय सत्यशील दादांनी किंवा शेरकर कुटुंबाने आजपर्यंत कारखाना खूप चांगल्या पद्धतीने सांभाळला आहे. उद्या परत कारखान्याची पण एवढी मोठी संस्था आहे, त्यांना पण राजकीय वैमनस्य कुठं निर्माण व्हायला नको. मी दादांना पण त्या ठिकाणी विनंती केली होती, दादा अशा पद्धतीने झालं तर पहा. शेवटी काय करायचं आहे, शेवटी ज्याचा त्याचा निर्णय. परंतु मी विनंती केली होती दादांना, ज्यावेळेस ते मुलाखतीला त्यावेळेस आले होते त्यावेळेस त्यांना ही विनंती पण करून झाली होती की असं जर झालं तर नक्कीच पहा की शेवटी मी एक अरुणराव मी कुठल्या पक्षाचा असलो किंवा पक्षाचा कार्यकर्ता जरी असलो, परंतु शेवटी मी सर्वसामान्य माणसाचा विचार करणारा एक तरुण कार्यकर्ता आहे. आज शरददादांची जी परिस्थिती होती, तो माणूस बिचारा दरवाजात उभा आहे, फक्त त्याला पक्ष नाही, त्याला गॉडफादर नाही, परंतु लढायची जिगर आहे, लढायची हिंमत आहे. आणि कसलंच पक्ष नसताना कसलं चिन्ह नसताना तो जर आज माणूस लढू शकतोय, तर मी पक्षाला वारंवार हीच विनंती केली की त्यांना लढायची उमेद आहे, नक्कीच ते महाविकास आघाडीमध्ये घ्या. आणि ह्या गोष्टीवर खरोखर वरिष्ठांनी पण विचार केला होता. आदरणीय पवार साहेबांना कदाचित मला माहीत नाही, त्या ठिकाणी खरं तर असं वाटलं होतं आणि आदरणीय पवार साहेबांना पण कदाचित वाटत होतं ही गोष्ट अशी व्हावी, कारण पक्षाला शेवटी एक आमदार महत्त्वाचा आहे. आणि असं जर सगळी जुळवणी झाली, मी त्यांना अजून एक दुसरी गोष्ट सांगितली होती की शरददादांना जर उमेदवारी दिली तर शिवसैनिकांमध्ये पण आनंद होईल, कारण ते शेवटी ते शेवटी शिवसैनिकच आहे. म्हणजे महाविकास आघाडीला पण त्या ठिकाणी आनंद होईल. पहिली ती गोष्ट आम्ही निष्ठावंतांसाठी मागणी केली होती. नंतर इनकमिंगमध्ये सत्यशीलदादा आणि शरददादा होते. सत्यशीलदादांना प्रचंड विरोध झाल्यामुळं आम्ही हा असा निर्णय घेतला होता. परंतु ठीक आहे, या शेवटी जर गोष्टी काही लोकांनी जसं काही मंडळींना समजलं की शरददादा महाविकास आघाडीमध्ये येतात, मी ज्या ठिकाणी वरिष्ठांना भेटलो, माझ्यानंतर काही घड्याळाला मांडणारी टीम माझ्या मागून फिरत होती की फक्त शरददादांना घेऊ नका, कारण त्यांना माहीत होतं कदाचित हा निकाल निवडणुकीचा आजच निकाल लावू शकतो, हे त्यांना दिसत होतं. म्हणजे तुमचा नक्की रोख कोणाकडे, कोणत्या पदाधिकाऱ्यांकडे? त्या रोख म्हणजे अरुणराव कसं झालं, ही आमची मनस्थिती अशी निर्माण झाली की खरोखर मला पक्षाला काहीतरी तळमळीने द्यायचं आहे, पक्षाचा आज आपल्याला आमदार द्यायचा आहे, पक्ष संघटना बळकट करायची. तर एक तळागाळातील कार्यकर्ता जो रोज लोकांच्या सुखदुःखात आहे, लोकांच्या अडीअडचणीत आहे, त्या माणसाला आज जर पक्षात घेतला असं निश्चितपणे पक्ष वाढला असता. सत्यशील दादांना त्या ठिकाणी जे आता गौप्यस्फोट केला की घड्याळाला मानणारी एक टीम सतत तुमचा पाठलाग करत होती, मी नक्कीच याची भूमिका ज्यावेळेस आम्ही जाहीर करू, नक्कीच अनेक गौप्यस्फोट करणार आहे. हे एक जाऊ दे, एक गौप्यस्फोट. मी छोट्या बघा अरुणराव, मी एक सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता आहे. मला काय सगळ्या महत्त्वाची गोष्ट, राजकारण आमचं पिंड नाही हो. मला काय राजकीय वारसा चालवायचा आहे, राजकीय खुर्ची चालवायची. मी कालही शून्य होतो, आजही शून्य आहे. फक्त हा शून्य ज्याच्या समोर लागल निश्चितपणे त्याची किंमत वाढल असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. आम्ही जी भूमिका घेतली ती शपथ एक तळमळीची भूमिका होती. ती एकदम मनापासून आम्ही प्रयत्न करत होतो या गोष्टीचा की ह्या गोष्टी जर महाविकास आघाडीला आम्हाला कुठंतरी निर्णय द्यायचा होता, म्हणून खरं तरी तळमळ होती, बाकी काय नाही. आजच्या दिवसाचं जर आपण राजकारण पाहिलं तर 3 डमी उमेदवार खरं तर उभे केले. शरद सोनवणे नावाचे 3 उमेदवार उभे राहिले आणि कुठंतरी एका पतसंस्थेचं नाव येतं, त्या पतसंस्थेतले कर्मचारी खरं तर त्या उमेदवाराला सूचक देखील आहेत असं देखील बाब पुढे येते. हे कितपत म्हणजे ह्या सगळ्याकडे कसं पाहता तुम्ही? नाही, खरं तर ह्या गोष्टीचं वाईट वाटलं की म्हणजे शरददादासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी नेमकं लढायचं का नाही किंवा आमदारच व्हायचं का नाही, असं जर कोणाला जर वाटत असेल, वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की ज्या माणसाला अजूनही चिन्ह नाही मिळालं, ज्या माणसाला अजूनही पक्ष नाही मिळाला, त्या माणसाबद्दल जर नाशिक निफाडवरून जर लोक येऊन लढत असतील, ही शेवटी शिवजन्मभूमी आहे, जुन्नर तालुका आहे, ही सुज्ञ लोक आहे, सुज्ञ जनता आहे आणि शेवटी लोक नक्कीच विचार करते. परंतु ज्यांनी कोणी असं केलं असेल, शेवटी लोकांना माहिती आहे कोणी केलं आहे, जनतेला माहिती आहे कोणी केलं आहे, परंतु अशी त्यांच्यावर वेळ यावी हे पण शोकांतिक आहे. सूरज भाऊ, तुमच्या बोलण्यातून तुमचा ओढा जो आहे तो माजी आमदार शरद सोनवणे यांच्या बाजूने अधिकचा दिसतोय.
नेमकी तुमची भूमिका काय? नाही, खरं तर अरुणराव हा बाजूचा नाही. आज खरं तर मी तुम्हाला सांगतो, मी पण एक सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता आहे. पक्षबंधनं जरी असतील, परंतु ज्यावेळेस आपण एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून विचार करतो, खरोखर अरुणराव त्यावेळेस वाईट वाटलं की एक चांगला माणूस म्हणजे एक जुन्नर तालुक्याला एक चांगला माणूस मुकेल म्हणून मी खरोखर ते मनापासून प्रयत्न करत होतो की अशा माणसाचं जर राजकारण असेल किंवा त्यांचं आजपर्यंत असलेलं जे काही संघर्षमय त्यांचा प्रवास असेल, अशा फक्त कारणातून जर थांबणार असेल, शेवटी आपल्याला वाटतं की आम्ही जरी अनेक वर्षाचा आमचा संघर्ष जरी असला, परंतु एक चांगला माणूस जुन्नर तालुक्याला मुकायला नको, त्यांची पण एक्झिट व्हायला नको ह्या क्षेत्रातून. तर म्हणून आम्ही सगळे जुळाजुळव करत होतो. मला असं वाटत होतं की शरददादा जर महाविकास आघाडीचे उमेदवार जरी असते, शिवसैनिकांना पण आनंद झाला असता, इकडे राष्ट्रवादीला पण वाटलं असतं की शेवटी आमचे राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते हे साधेसुधे कार्यकर्ते, हे काय असे म्हणजे सगळ्यांना मान सन्मान त्यांनी योग्य पद्धतीने दिला असता. आदरणीय सत्यशील दादा पण किंगमेकरच्या भूमिकेत राहिले असते आणि सगळे एकत्र करून जर लढाई झाली असती तर हा महाविजय झाला असता.